तर तिसरा दिवस जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असं जर असतं तर तुम्हाला काही करायची इच्छाच राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल, तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत रचना केली पण ती जर ऐकायलाच कोणी नसेल, तर एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायलाच कोणी नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारण उरणार नाही. कारण कुठंही गेला तर तुम्ही जिथं आधी होता तशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय तिथं कुणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद, मजा काहीच राहणार नाही. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क, अनुभवांच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्या कशाही पेक्षा नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आलं आहे आणि त्याला विज्ञानानंही पुष्टी दिली आहे. ते असं की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळकीचे आणि सलोख्याचे असतात. कुटुंबांशी, मित्रांशी जास्तीत जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. आणि ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारीमागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची आणि तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. या 10 वरदानांपैकी जर काही वरदानं त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची आणि जर ते नातं वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोट होण्याची शक्यता असते. कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता वाढवता तसतशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद, चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही, तर ती तुम्हालाही बदलवते. आत्ता तुमचा स्वभाव कसाही असेल, कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा, दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही. पूर्वी कधीतरी नातेसंबंधांचा त्रास तुम्हाला जाणवला असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते, तेव्हा तिच्यात काही बदल करावा असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याइतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही. किंवा खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काही दिसतच नाही. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्याजवळ खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपल्याला खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता, तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्याला इजा करून घेत असता. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हालाही लागू पडतो. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना माहीत होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल, तर तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीनं जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहे तसंच मी तुझ्यावरती प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? लोक जसे आहे तसे स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आजची जादूची कृती आहे. आत्ता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता ही विलक्षण जादू करेल.
ते तुम्ही पाहाल. त्यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट आणि परिपूर्ण तुम्हाला समृद्ध करणारे होतील. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमचे वडील यांची किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार, तुमची बहीण यांची निवड कराल. किंवा तुम्ही तुमच्या सगळ्यात चांगला मित्र, तुमचे आजी, तुमचे काका त्यांची निवड कराल. तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा एकट्याचा किंवा दोघांचा, म्हणजे त्या व्यक्तीचा आणि तुमचा असा दोघांचा फोटो असेल तरीही चालेल. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केलीत आणि त्यांची छायाचित्र तुमच्याजवळ ठेवलीत की तुम्ही जादूसाठी तयार झालात. तुम्ही शांत बसा आणि या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही अत्यंत कृतज्ञ आहात किंवा कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा. या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत, तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपण, हसणं, विनोद, समजण्याची कुवत, डोळे, स्मितहास्य किंवा सहृदयता यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते, म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्यासमोर ठेवा. पेन आणि वही घ्या आणि संगणकाजवळ बसा आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा. त्या 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे ह्या जादूच्या वाक्यानं करा. त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. उदाहरणार्थ, आभारी आहे आणि कशाबद्दल आभारी आहे ते लिहा. उदाहरणार्थ, आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तुम्हाला खूप आधार दिलास त्याबद्दल. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. आज जेव्हा कधी तुम्ही त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दाने तिचे आभार म्हणा. जसं की आभारी आहे केतकी. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीने तिचं नाव घेऊन आभारी आहे असं म्हणा. आपल्या मोबाईलमध्ये फोटो असतात बघा सगळ्यांचे, तर मोबाईलमधल्या फोटोंचा पण आपण उपयोग करू शकतो. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादुई शक्ती कशी वापरायची हे माहीत झालं. आता जर काही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाचा गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हवं असल्यास एकच नातेसंबंधांसाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती वापरू शकता. तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टींसाठी जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधांमध्ये आश्चर्यकारक बदल घडून येतील. जादूचे नातेसंबंध. पहिल्यांदा 10 वरदानांची मोजणी करायची आहे आणि तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधांमधल्या 3 नात्यांची निवड करायची आहे आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवायचा आहे. फोटो तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते ते तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे किंवा मोबाईलमध्ये स्वतःचं सेल्फ अकाउंट तयार करून त्याच्यामध्ये पण तुम्ही लिहू शकता. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे ह्या जादूच्या शब्दाने म्हणायची आहे. त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि विशेष करून कशाबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात ते लिहायचं आहे. आजवर तुमच्याबरोबर हे 3 फोटो
बाळगायचे आहेत आणि तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवायचे आहेत. त्या फोटोंकडे 3 वेळा बघायचं आहे आणि व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोलायचं आहे आणि जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून तिचे आभार मानायचे आहेत. तिचे नाव घ्या आणि आभारी आहे असं म्हणा. झोपे जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे असे जादूचे शब्द म्हणा. उदाहरणार्थ, आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो हे काय आहे? एक व्हायब्रेशन आहे. जसं आपण पाहतो की मोबाईलला आपण कुठली केबल जोडलेली नाही आहे, पण फोन कसा येतो? लाईटची निर्मिती कशी झाली, विजेची निर्मिती कशी झाली, किंवा लाईट दिसते का कोणाला? पण काम करते की नाही? करते का? उजेड देण्याचं काम करते, किंवा अन्न शिजवण्याचं काम करते, किंवा एखादा माणूस एक्सपायर झाला तर त्याला डिस्पोज करण्याचं काम करू शकते. असं लाईट काम करू शकते. उदाहरणार्थ, हवा दिसत नाही पण काम करते की नाही? तसंच आपले वेव्ज काम करत असतात. आपली एनर्जी काम करत असते. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण आली, लगे अचानकच त्या व्यक्तीचा फोन आला. आपण काय म्हणतो? आत्ताच मी तुझी आठवण काढली होती. म्हणजे काय? त्या व्यक्तीला कसं समजलं? ते सिग्नल जातात. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं आणि तुमचे नातेसंबंध, रिलेशन जर व्यवस्थित नसतील तर प्रत्यक्ष दर्शनी त्या व्यक्तीबरोबर न बोलता तुमच्या मनातून पण तुम्हाला पाहिजे तो मेसेज तुम्ही पाठवू शकता. फॅमिलीमधल्या व्यक्तीसाठी असेल किंवा इतर व्यक्तीसाठी असेल, ज्यांचे रिलेशन तुम्हाला चांगले करायचे आहेत किंवा जी व्यक्ती आपल्याबरोबर असावी असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही हे करू शकता. तर